शेफ शेफ पोळी भाजी करून ठेवली, वेळेत जेवण घेतो. तुला चहा देऊ का? तुला चहा देऊ का? तुझ्याशी बोलते मी. तुला बोलायचं नाहीये का? नाही बोलना. बोलायचं नाहीये म्हणजे? शिव कमाल करतोस तू. काल तू सगळे सुरू केलंस ना. मी नाही म्हणत होते तरी आई बाबांसमोर तू तो विषय काढलास. गुड न्यूज बद्दल त्यांना सांगितलं उगाच आणि तुला माहित असून सगळं खोटं बोललास. आता तुझ्यामुळे मला डॉक्टरकडे जावं लागतंय बाबांसोबत. त्याचं काहीच नाहीये आणि बोलायचं नाही म्हणतोस तू. तू का चिडतोयस माझ्यावर? मी चिडायला हवं ना? मजाक कर रहे थे गौरी जी, आप भी तो जानती मजाक कर रहे थे. हम भी नहीं चाहते कि हमारा बच्चा इन तकलीफों में पैदा हो, कि उसे जिंदगी की शुरुआत करते ही स्ट्रगल करना पड़े. हम भी नहीं चाहते ना. हो पण मग बाबांसमोर का मस्करी केलीस तू? उगाच नको ते टाकलंस त्यांच्या डोक्यात. बाबांनी विषय काढला होता का? नाही ना? नहीं, उन्होंने विषय वहां पे नहीं निकाला था. पर जब हम आपके लिए आइसक्रीम लेने गए थे ना, तब बात की थी ना हमसे. जब आप उनके पास अचार लेने गई थी ना, तब से उनके दिमाग में ये वाली बात है. उस दिन आपको फोन किया, बोला दूध पीने को, मैं बातें सुनाई. देखिए गौरी जी, हमने सारी बातें सुनी, कुछ रिएक्ट नहीं किया, पर अच्छा नहीं लगा. अपने बीवी बच्चों का ध्यान हम रख सकते हैं ना. हो शिव, पण काळजीने सांगितलं असेल ना त्यांनी. गौरी जी देखिए, काळजी का मतलब ये नहीं होता ना कि आप इंटरफेयर करें किसी की जिंदगी में. हमें पता है प्रेग्नेंट नहीं, पर बाबा को भी ये समझना चाहिए कि कम से कम इस मामले में उन्हें इंटरफेयर नहीं करना चाहिए. कोई तो मामला ऐसा हो, कोई तो बात ऐसी हो जो हमारे बीच में हो, जिसमें बाबा इन्वॉल्व ना हो. मतलब जो बात हम पति पत्नी मिलकर सॉल्व करें. गलत चाहते हैं क्या? नाही नाही नाही, हे बघ, आय एम सॉरी. तुझं काहीच चुकीचं नाहीये. मला माहित नव्हतं ना हे सगळं, म्हणून मी चिडले, वैतागले. पण मला एक सांग, बाबांना जाणीव करून द्यायची ही कुठली पद्धत आहे? एवढा का त्रास द्यायचा त्यांना? क्यों? त्रास से वो ही दे सकते हैं. मतलब ससुर जी उल्टी सीधी हरकतें करे तो ठीक है, हम करे तो गलत है. वाह वाह वाह. हो हो, शांत हो. माहितीये मला तू सॉलिड आहेस. तो सॉलिड तो है ही हम. चल आता माझ्यासोबत. कहाँ? बाबा वाट बघत असतील, चल. हम क्यों चले? सॉलिड आहेस ना तू. मग चल माझ्यासोबत उन्हात. डॉक्टरांकडे जायचंय. अब जाइए ना अपने बाबा के साथ. आपके बाबा के होते हुए वैसे भी आपको ऊन तो लग ही नहीं सकती. जाइए पापा के साथ जाइए. जाते मी. तू नको येऊस आता. हमेशा हमें पीछे जाना पड़ता है. अरे गौरी जी, आप एक बार. मला काही ऐकायचं नाही शेफ. आता जे काही बोलायचंय ते मी दादाशी बोलेन. जायला सांगितलं इथून. गौरी जी, आप एक बार सुन तो लीजिए कि वो ऐसा क्यों कर रही हैं. खूप वेळा ऐकलंय मी शेफ, खूप वेळा ऐकलंय. प्रत्येक वेळी हिची बाजू समजून घेतलीये, सांभाळून घेतली. दरवेळी माफ केलं हिला. इतक्या चुका केल्या हिनं, पण आई बाबांनी प्रत्येक वेळेला हिला समजून घेतलं, माफ केलं. आई बाबांच्या सांगण्यावरून दादाने सुद्धा हिला संधी दिली, माफ केलं. दरवेळी ही शेवटची संधी आहे, ही शेवटची संधी असं म्हणून विश्वासघात केला हिनं आमचा. मी कोणीच ओळखू शकलो नाही हिला, पण दादाने बरोबर ओळखलं होतं. तो म्हणत होता की निशावर विश्वास ठेवायला जमणार नाही मला आता, पण मी ऐकलं नाही ना. मी बोलले त्याच्याशी, त्याला समजावलं, म्हणून त्याने हिला घरात घेतलं. का? का तर ही त्या दिवशी मला रस्त्यावर भेटली ना शेफ, तेव्हा. सॉरी सॉरी, मला वहिनी तू प्रेग्नंट आहेस? हो, ते सगळं खोटं होतं शेफ. माझ्या भावनांशी खेळली आहे ही. माझा वापर करून पुन्हा घरात शिरली. विश्वासघात केला हिनं आमचा. शिवाय यावेळी तर दादाने फक्त माझ्या शब्दाखातर हिला माफ केलं, घरात घेतलं. मला
कळत नाहीये मी आता हे सगळं दादाला कळलं तर त्याचा माझ्यावरचाही विश्वास उडेल रे. तुला कळतंय का मला काय? हाँ हाँ हाँ, आप शांत हो जाओ पहले प्लीज, शांत हो जाओ आप. मी नाही शांत होणार आता. यावेळी मी हिला ओळखून चुकले. आधी मूर्ख होते मी. वहिनी आपल्याबद्दल वाईट विचार का करेन ना, म्हणून विश्वास ठेवत राहिले हिच्यावर. पण आता नाही. पर गौरी जी, मेरी गलती आहे. मला ऐकूनच घ्यावं लागेल. गौरी, मला माहितीये मी तुझी गुन्हेगार आहे, पण नेहमीचीच नाटक आहे तुझी. बंद कर आता. डोळ्यात पाणी आणलं की समोरचा माफ करतो. आम्हाला बरोबर ओळखूनही शिवारे आपलं लग्न होऊ नये म्हणून हिने काही कमी प्रयत्न केले आठवतात ना तुला? त्यानंतर लग्नातही घोळ घातले, खोटे दागिने दिलेस. शिवारे त्याबद्दल तुझ्या घरच्यांच्या मनात आजही इतका राग आहे की बाबा बनारसला आल्यावर अंबाजींनी त्यांना ऐकून दाखवलं. खोटेपणाचा आळ त्यांच्यावर आला फक्त तुझ्यामुळे. शिवारे आई बाबा बेघर झाले हिच्यामुळे, हाल झाले त्यांचे. हिच्यामुळे बाबांना ऐकावं लागलं की घरची सून सांभाळता आली नाही म्हणून. एवढं सगळं होऊनही तुझी बातमी कळाल्यावर बाबांनी मोठ्या मनानं माफ केलं तुला. घरी घेऊन आले ते. तुला त्रास होऊ नये म्हणून जुना कोणताही विषय काढला नाही. आई बाबा आजी प्रत्येक जण तुझी बाजू मांडत होते आणि तू फसवत होतीस आम्हाला. लाज कशी वाटली नाही ग तुला? गौरी जी, आप एक बार सुन तो लीजिए. खूप ऐकलंय मी शेफ. गरज असते ना तेव्हा असं चांगुलपणाचं नाटक करते, डोळ्यात पाणी आणते आणि असा डाव साधते. गौरी, फासावर जाणाऱ्या गुन्हेगाराला सुद्धा एकदा आपली बाजू मांडायची संधी मिळते. त्याने ते जीव घेतलेला असतो, पण मी ते एका जीवाचा आधार घेऊन तुटलेली नाती जोडायचा प्रयत्न करत होते. खोटं बोलून, खोटी बातमी देऊन घरात शिरलीस तू आमच्या. मी खोटं बोलले पण मनात खोट नव्हती ग माझ्या. मी जे काही केलं ना ते नचीच्या प्रेमा खातर केलं. परत खोटं बोलतेस वहिनी. नाही खोटं बोलते मी, खरं बोलते. जे मनात आहे तेच सांगते मी तुला. मला मान्य आहे मी चुकले, खूप स्वार्थीपणे वागले, आई बाबांना फसवलं. पण मी हे सगळं का केलं? मला फक्त नचीचा आणि माझा सुखाचा संसार असावा वाटत होतं. आमचं घर, आमची स्पेस एवढंच हवं होतं मला. पण नंतर नचीला बरं वाटावं म्हणून मी आई बाबांबरोबर ऍडजस्ट करून राहू लागले होते. नचीचा राग जावा म्हणून मी स्वतःला बदललं, आजीपासून सगळ्यांचं मन जिंकलं. पण नचीचा राग गेलाच नाही. उलट एका खोलीत आम्ही परक्यासारखे राहत होतो. स्वतःच्या आईवर बहिणीवर प्रेम करणारा, त्यांना समजून घेणारा, स्वतःच्या बायकोला सुद्धा समजून घेईल अशी आशा वाटत होती मला वाटत होतं नक्की एक ना एक दिवस नची मला समजून घेईल. आणि तसं झालंही. पण इतकं सोपं असतं का ग नातं संपवणं? माझं नचीवर खरंच खूप प्रेम आहे ग. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय, नाही जगू शकत मी. खूप वाट पाहिली त्याची. त्याच्या आयुष्यात परत यायला मला कोणताच मार्ग कळत नव्हता. मी कशी परत येऊ मला काही सुचत नव्हतं. मग विचार आला की जर आमच्या आयुष्यात एखादं मूल असतं ना तर हे नातं संपलंच नसतं. अम्मा से कब से बात नहीं की हमने. मतलब हम जानते हैं उनकी गलती है, पर शेफ अम्माजींनी जे काही केलं ना ते मला त्रास द्यायला नाही केलं, तुला स्वतःच्या जवळ ठेवण्यासाठी केलं. मी निशा वहिनीला माफ करू शकते तर तूही अम्माजींना माफ करू शकतोस ना.